एक मिनिट, रेकॉर्डिंग सुरू व्हायला राहिली होती, त्यामुळे फक्त एक मंत्र जप करून आपण पुढे जाऊया. सर्वप्रथम आपल्याला दीप प्रज्वलन करायचं आहे. ओम दीपगृहान देवेश त्रिलोक्य तिमिरपः दीप देवताभ्य नमः सर्वचंदाक्षदा पुष्पाणि समर्पयामि. नमो सहस्रनंदाय सहस्रमूर्ते सहस्रपाद शिरुर्भावे सहस्रनामे पुरुषाय सहस्रकोटि उदारि नमः. ओम दीप देवताभ्य नमः नमस्कारं समर्पयामि. शुभं करोति कल्याणं आरोग्य सुख संपदा मम बुद्धि विकासाय दीप ज्योति नमस्तुभ्यं. ओम दीप देवताभ्य नमः सर्वोच्चांत गंधाक्षदा पुष्पाणि समर्पयामि. अक्षत कुंकुम वाहून एक फूल वगैरे वाहून नमस्कार करून घ्यायचा आहे. त्यानंतर आपल्या जवळ जर कुठली स्त्री असेल किंवा आपण एकटे असाल तर आपण स्वतःला हळद कुंकू वगैरे लावायचं आहे. ओम गंधाधारा दुरादर्शी नित्यपुष्टा कर्षिणीम ईश्वरी सर्वभूताना तामियो प्रेष्यम. ओम सर्वमंगल मांगल्ये शिवे सर्वार्थ साधिके शरण्य त्र्यंबके गौरी नारायणी नमोस्तुते सर्वदा सर्वकारेषु नास्ति देशा मंगलम एषा यदस्त भगवान मंगलाय तमरीहि. हे रेकॉर्डिंग साठी राहिलं होतं म्हणून आपण परत रिपीट केलं. आता हात जोडायचे आहे. आपल्याला गणपती बाप्पाचा मांगलिक श्लोक म्हणायचा आहे. ओम वक्रतुंड महाकाय सूर्यकोटि समप्रभा निर्विघ्नं कुरु मे देव सर्वकारेषु सर्वदा. आदिपूजं गणाध्यक्षं उमापुत्रं विनायकं मंगलं परमं रूपं श्रीगणेशं नमाम्यहम्. ओम गंगणपतये नमो नमः सिद्धिविनायक नमो नमः अष्टविनायक नमो नमः मंगलमूर्ती मोरया गणपती बाप्पा मोरया. ओम मंगलम भगवान विष्णु मंगलम गरुडं ध्वज मंगलम पुंडरीकाक्ष मंगलम तनोहरी. एक फूल घ्यायचं आहे. आपल्या जवळच्या तांब्यामध्ये पाण्यामध्ये भिजवून आजूबाजूला आपल्या अवतीभोवती सर्वीकडे पूजा सामुग्रीवर सगळीकडे आपल्याला शिंपडून द्यायचं आहे. ओम अपवित्रो वा सर्व वस्तांगतो पिवा यस्मरेत पुंडरीकाक्ष स बाह्यां वेतरशुचिः. ओम पुंडरीकाक्षाय पुनातु ओम पुंडरीकाक्षाय पुनातु ओम पुंडरीकाक्षाय पुनातु. हे यासाठी कारण पूजेसाठी आपण मानसिक दृष्टिकोनातून शुद्ध होणे म्हणजे आतून आणि बाहेरून आणि आपले वस्त्र किंवा कुठून लागाबाड झालेले असेल त्यातून शुद्धता पूजा सामुग्री शुद्धता व्हावी यासाठी हा मंत्रोच्चार आहे. म्हणजे भगवान श्री हरी नारायणाचं नाव घेऊन आपण आता पूजेसाठी मानसिक दृष्टिकोनातून आणि जे आपल्या इतर गोष्टी जे आपण परिधान केलेले कपडे किंवा वस्तू आहे ते शुद्ध झाला असा त्याचा एक अर्थ होतो. त्यानंतर आपण आपली पूजा सुरू करतो. आता आपल्याला आचमन करायचं आहे. आपल्या डाव्या हाती चमचा घ्यायचा आहे आणि उजव्या हातावर एक एक वेळेस असं 3 वेळेस पाणी प्यायचं आहे. पहिल्यांदा घ्यायचं आहे ओम केशवाय नमः. दुसऱ्यांदा घ्यायचं आहे ओम माधवाय नमः. तिसऱ्यांदा घ्यायचंय ओम नारायणाय नमः. चौथ्या वेळा हातावर घेऊन संध्यापत्रा सोडून द्यायचं आपल्या जवळच्या. ओम हस्तपक्षणांत नमः. ओम श्री विष्णवे नमः. आता परत हात जोडायचे. ओम श्री विष्णवे नमः. ओम त्रैविक्राय नमः. ओम जनार्दनाय नमः. ओम उपेंद्राय नमः. ओम वामनाय नमः. ओम जनार्दनाय नमः. ओम वासुदेवाय नमः. ओम नरसिंहाय नमः. ओम सर्वेश्वराय नमः. ओम जगत कल्याणाय नमः. ओम सर्वोभ्य देवताभ्य नमः. ओम श्रीमद महागणाधिपते नमः. ओम तस्सवितुर्वरेण्यं भर्गो देवस्य धीमहि धियो यो न प्रचोदयात्. ओम भूर्भुवस्वः तस्सवितुर्वरेण्यं भर्गो देवस्य धीमहि धियो यो न प्रचोदयात्.
ओम आपो ज्योति रसोमूत ब्रह्मा भूस्वरो महा श्रीमद्महागणाधिपते नमः। इष्ट देवताभ्य नमः, ग्राम देवताभ्य नमः, वास्तु देवताभ्य नमः, सर्वभ्य देवताभ्य नमः, सर्वभ्य ब्राह्मणोभ्य नमः, सर्वभ्य पितरोभ्य नमः, सर्वभ्य ऋषिभ्य नमः, आदित्य दीन नवग्रह देवताभ्य नमः, अविघ्नमस्तु। सुमुखदन्तश्चो कपिलो गजकर्णकः लंबोदरश्च बालचन्द्रो गजानन द्वादशैतानि नमानि पठन्त विद्यारं संग्राम संगड़जा शुक्लांबर चतुर्भुजम प्रसन्न वंदन ध्याय शुभशान्तये। ओम सर्वमंगल मांगल्ये शिवे सर्वार्थ साधिके शरण्य त्र्यंबके गौरी नारायणी नमोस्तुते सर्वदा सर्वकारेषु नास्ति देशा मंगलम् एषा यदस्त भगवान मंगलाय तमरी तदैव लगनं सुदिनं तदैव ताराबलं चन्द्रबलं तदैव विद्याबलं दैवबलं तदैव लक्ष्मीपते ते स्मरामि। लाभस्तेषा जयस्तेषा कृतस्तेषा पराजा हे साधस्त जनार्दनः विनायकं गुरु भानु ब्रह्मा विष्णु महेश्वरा सरस्वती प्राणाम्य देवता सर्व कार्यार्थ सिद्धार्थ दे अभिपित्तार्थ सिद्धार्थ पूजिते सुरासुरै त्रसिद्धिशान ब्रह्मेशान जनार्दनः गुरुर ब्रह्मा गुरुर विष्णु गुरुर्देवो महेश्वरा गुरुर साक्षात् परब्रह्म तस्मै श्री गुरुवे नमः। या देवी सर्वभूतेषु शक्तिरूपिण संस्थितो नमस्तस्यै 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 नमो नमः। या देवी सर्वभूतेषु लक्ष्मीरूपिण संस्थितो नमस्तस्यै 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 नमो नमः। या देवी सर्वभूतेषु भाग्य संस्थितो नमस्तस्यै 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 नमो नमः। या देवी सर्वभूतेषु मातृरूपिण संस्थितो नमस्तस्यै 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 नमो नमः। या देवी सर्वभूतेषु जगत् कल्याणी संस्थितो नमस्तस्यै 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 नमो नमः। कर्पूर गौरं करुणावतारं संसार सारं भुजगेन्द्रहारं सदा वसन्तं हृदयारविन्दे भवं भवामि सहितं नमामि। ओम श्री ब्रह्मणे नमः। ओम श्री ब्रह्मणे नमः। ओम शांताकर भुजंग शयन पद्मनाभ सुरेश्वर विश्वांबर गगन सदृश मेघवर्ण शुभांगम लक्ष्मीकांतं कमलनयनं योगिनिविद्यानगं वंदे विष्णुभंवर सर्वलोकनाथम्। ओम विष्णवे नमः। ओम श्री विष्णवे नमः। ओम श्री सरस्वती माते नमः। ओम श्री सरस्वती माते नमः। ओम श्री दुर्गा माते नमः। ओम श्री आदिशक्ति देवताभ्य नमः। ओम श्री महालक्ष्मी देवताभ्य नमः। ओम सर्वोभ्य देवताभ्य नमः। ओम सर्वोभ्य ऋषिभ्य नमः। ओम सर्वोभ्य पितरोभ्य नमः। हातामध्ये 1 रुपया घ्यायचा आहे, 1 सुपारी घ्यायची आहे, 1 बेलाचं पान घ्यायचं आहे, थोडंसं पंचामृत घ्यायचं आहे, त्यावर हळद कुंकू चंदन आणि थोडंसं भस्म वगैरे लावायचं संकल्पासाठी। आणि आपल्याकडे जर यापैकी कुठल्या वस्तू नसतील तर आपण फक्त अक्षता जरी घेतल्या आणि कुंकू जरी घेतलं तरी चालेल आणि 2 थेंब पाण्याचे म्हणजे थोडं पाणी टाकायचं आहे। आणि यासाठी आपण 15 सेकंदचा वेळ देऊ, त्यानंतर आपण संकल्प सुरू करूया। महाराज नमस्कार, एकदा पुन्हा सांगा काय काय सांगितलं ते। 1 रुपया घ्यायचा आहे, 1 सुपारी घ्यायची आहे आणि 1 बेलाचं पान घ्यायचं आहे। त्याच्यानंतर आपल्या सुपारीला हळद कुंकू
थोडस चंदन आणि भस्म वगैरे लावायचं आहे आणि अक्षता टाकायचं आहे आणि पंचामृत आणि 2 थेंब पाणी टाकायचं आहे थोडस. आणि आपल्याकडे जर कुठली वस्तू अवेलेबल नसेल तर आपण फक्त अक्षता आणि कुंकू घेतलं तरी चालते. आणि हातावर ठेवलेल्या वस्तू धरून संध्यापत्रात वरती असा हात धरून ठेवायचा आहे. घेतल्या का सर्वांनी वस्तू? आपण आपला व्हिडिओ सुरू ठेवला तरी चालेल, म्हणजे मला कळेल की कोणाचं राहिलं काही वस्तू तर तेवढं थांबता येऊ शकतं. करायची का सुरुवात संकल्पाला? हो 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 हो. झालं सर्वांचं? हो हो महाराज हो. झालं. चूलवर आपल्या समजी ओम विष्णुर 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 श्रीमद् भगवतो महापुरुषस्य विष्णुराज्ञा प्रवर्तमानस्य अद्य ब्रह्मणे द्वितीय पराब्दे श्री श्वेतवराकल्पे वैवस्वनान्तरे अष्टविंशे युगचतुष्के कलियुगे कलिप्रथम चरणे जम्बूद्वीपे भारतवर्षे भारतखंडे जम्बूद्वीपे भारतवर्षे भारतखंडे दक्षिणापन्थे दंडाकरण्ये देश गोदावरा दक्षिणातीरे रामक्षेत्रे रामाश्रमे शालिवंशके 1947 विश्वासुनाम संवत्सरे दक्षिणायने भाद्रपद मासे शुक्ल पक्षे तृतीया तिथी मंगळवार दिवसे आपण जिथं राहत आहे तिथल्या गावाचे, शहराचे किंवा एरियाचे नाव घ्यायचे आहे. यवग्रह विशेषण वेष्टिया शुभ पुण्यतिथी ही गोत्राचं नाव घ्यायचं आपापल्या. घेतलं का गोत्राचं नाव सर्वांनी? हो. घेतलं. आपलं स्वतःचं नाव घ्यायचं आहे. मी म्हणतो त्याप्रमाणे म्हणायचं. म्हणा मम मम आत्मन आत्मना श्रुती श्रुती स्मृती स्मृती पुराणोक्त पुराणोक्त फल फल प्राप्त्यार्थ प्राप्त्यर्थ अस्मांक अस्माक सहकुटुंबांना सहकुटुंबाना सपरिवारांना सहपरिवाराना क्षेम क्षेम स्थैर्य स्थैर्य आरोग्य आरोग्य ऐश्वर्य ऐश्वर्य समस्त मंगल मंगल प्राप्त्यार्थ प्राप्त्यार्थ समस्त अरिष्ट निवारणार्थ निवारणार्थ हरितालिका हरतालिका व्रत पूजनार्थ प्रीत्यार्थ. प्रीत्यार्थ परत एक वेळेस म्हणायचं मम मम इह जन्मानी जन्मांतरेषु अखंड सौभाग्यवादी मनोवांछित कामना सिद्धार्थ प्रीत्यार्थ श्री हरतालिका व्रत पूजनार्थ प्रीत्यार्थ. तुमच्या मनोमन जे काही इच्छा असेल ती तुम्ही भगवान श्री शंकरजी महादेव यांच्याजवळ मनोमन म्हणू शकता.
इत्यार्थ इत्यर्थ प्रथमता प्रथमता श्री गणपती गणपती पूजनम जन गणपती करिष्ये करिष्ये तदंग तदंग आसनादि आसनादि कलश कलश स्थापनम स्थापनम पूजनम पूजनम कर्मणि कर्मणि करिष्ये करिष्ये श्री सांब श्रीशां सदाशिव सदाशिव वर्णमस्तु वर्णमस्तु पार्थिव पार्थिव पूजनार्थ पूजनार्थ प्राणप्रतिष्ठापना प्राणप्रतिष्ठ स्थापना पित्यार्थ प्रीत्यर्थ सपरिवाराय सहपरिवाराय सगणगोताय सहगणगोताय श्री नंदेश्वराय श्री नंदेश्वराय श्री पार्वती माता श्री पार्वती माता सह सखे सह सखी सह सह यथा यथा विलिपचार विलेपचार द्रव्यानम द्रव्याणं पूजनम पूजनं कर्मणि कर्मणि करिष्ये. करिष्ये. आपल्या हातातील जे संकल्प आहे तो अलगद संध्यापत्रामध्ये सोडून द्यायचा आणि 2 पळीभर पाणी घेऊन संध्यापत्र सोडून द्यायचं. वक्रतुंड महाकाय सूर्यकोटी समप्रभा निर्विघ्नं कुरु मे देव सर्वकारेषु सर्वदा. आपला पूजेचा संकल्प झालेला आहे. आता आपल्याला सर्वप्रथम गणपती बाप्पांचं पूजन केलेलं आहे. तुम्ही ज्या प्रकारे 2 नागेलचे पाने आणि 1 सुपारी तुमच्या जाहीर ठिकाणी पोझिशनला ठेवलेले असेल त्या ठिकाणी आपल्याला पहिल्यांदा गणपती बाप्पांचं पूजन करायचं आहे. सर्वप्रथम आपल्याला गणपती बाप्पांचं आवाहन करायचं आहे. ओम गणानांता गणपतिगुम हवामहे निधिनांता निधिपतिगुम हवामहे प्रियानांता प्रियपतिगुम हवामहे वसो आहम जानी गर्भदमाः तत्त्वमजासि गर्भदमाः. ओम अगस्त्य देव देवेश तेजोरशे जगत्पते क्रियामना मा पूजा गृहान सुरसुत्तमः. ओम श्री गणेशाय नमः. आवाहन समर्पयामी. आवाहनार्थ अक्षतां समर्पयामी. गणपती बाप्पाला आपण जिथं सुपारीवर ठेवलेला आहे तिथं आपल्या जवळच्या अक्षता वाहायच्या आहे. नानागंध समायुक्तं कार्तसर्वविसितं आसन देव देवेश पित्यार्थपतिगात्मका. ओम श्री गणेशाय नमः. आसनार्थ पुष्पनी समर्पयामी. आपल्या जवळचं जे काही छोटं लाल पुष्प वगैरे असेल ते आसनासाठी आपण गणपती बाप्पाला ठेवायचं आहे. नंतर आता आपण संध्यापत्रामध्ये जर संकल्प सोडलेला असेल आणि आपल्या जवळ जर फक्त एकच संध्यापत्र असेल तर त्या संध्यापत्र मधलं पाणी दुसऱ्या प्लेट मध्ये काढून घ्यायचं. प्लेट स्वच्छ करून घ्यायची आहे. आणि जर आपल्याकडे दुसरं संध्यापत्र जर असेल तर आपण दुसऱ्या संध्यापत्रामध्ये जरी गणपती बाप्पाला म्हणजे सुपारीचे गणपती बाप्पा आपण स्थापन केलेले आहे तिथं घेतले तरी चालतील. आपण 10 सेकंद वेळ देऊ. त्यानंतर आपण पुढचं पूजेचं सुरुवात करूया. संध्यापत्रात गणपती बाप्पाला घेतल्यानंतर आपल्याला सर्वप्रथम आद्य समर्पयामी पाद्य समर्पयामी म्हणजे पाय धुण्यासाठी आणि हात धुण्यासाठी 2 वेळेस पळीने म्हणा किंवा चमच्याने गणपती बाप्पांवर स्नानासाठी पाणी टाकायचं आहे. पाद्य गृहान देवेश सरसे स्नानार्थ ते प्रयच्छामि देवदत्ति गुहात्मकः. ओम श्री गणेशाय नमः. पाद्यम समर्पयामि. नमस्ते देवेश नमस्ते धरणीधर नमस्ते जगदारपतिगात्मका. ओम श्री गणेशाय नमः. अर्घ्यम समर्पयामि. पाद्य म्हणजे पाय धुण्यासाठी, अर्घ्य म्हणजे हात धुण्यासाठी. आता 1 पळीभर पाणी आपण असं हातावर घेऊन दुसऱ्या संध्यापत्रात किंवा एखाद्या प्लेट मध्ये सोडून द्यायचं आहे. आचमंता तयोमिंद वस्त्रभूत सुगंधितम अनित यमुना गंगा तीर्थोत नमः. ओम श्री गणेशाय नमः. आचमन समर्पयामि. आता आपण जे संध्यापत्रामध्ये जे पाणी घेतलेलं आहे थोडीशी सुपारी हातामध्ये पकडून
ते पाणी दुसऱ्या प्लेटमध्ये किंवा दुसऱ्या संध्यापत्रामध्ये सोडून द्यायचं आहे आणि गणपती बाप्पाला संध्यापत्रामध्ये जसेच्या तसे ठेवून द्यायचं आहे. आता आपल्याला अभिषेक करायचा आहे गणपती बाप्पांचा. आता पहिल्यांदा एक वेळेस शुद्ध पाणी किंवा गंगाजल जे असेल ते एक वेळेस 1 चमचा टाकायचा आहे, त्यानंतर 1 चमचा पंचामृत टाकायचं आहे. असं आपल्याला हे 5 वेळेस रिपीट करायचं आहे. कामधेन समद्भूषम देवश्रुतम पयोददामि देव स्नानार्थपतिकात्मका. ओम श्री गणेशाय नमः. पय स्नान समर्पयामि, शुद्ध स्नान समर्पयामि. चंद्रमंडल सखा देवता प्रीतति स्नानार्थ ते प्रयच्छामि देवदतिगात्मका. ओम श्री गणेशाय नमः. दधी स्नान शुद्ध स्नान समर्पयामि. आज्य सुरानमार आज्य पवित्र परम स्नानार्थपतिगात्मा. ओम श्री गणेशाय नमः. वृत स्नानम शुद्ध स्नानम समर्पयामि. सर्व औषधी संपूर्ण प्रिय सदृश्य मधु स्नानार्थ ते प्रयच्छामि देवदतिगात्मका. ओम श्री गणेशाय नमः. मधु स्नानम शुद्ध स्नान समर्पयामि. ईशुदंड समद्भूतम दिव्य शर्करा स्नान भक्ता सुरेश्वर. ओम श्री गणेशाय नमः. शर्करा स्नानम शुद्ध स्नानम समर्पयामि. आता 5 वेळेस झाल्यानंतर आपल्या जवळ चंदन असेल तर चंदन घ्यावं, चंदन नसेल तर अक्षता घ्याव्या आणि रक्तचंदन असेल तर रक्तचंदन घ्यावं, पिवळे चंदन असेल तर पिवळे चंदन घ्यावं. रक्तचंदन म्हणजे लाल चंदन. गणपती बाप्पा स्नान करायचं चंदनानं. चंदनस्य महापुण्यम पवित्र पापनाशनम आपदार्थे नित्यम लक्ष्मी तिष्ठ सर्वदा. ओम श्री गणेशाय नमः. चंदनम स्नानम समर्पयामि. आणि चंदनाचं स्नान झाल्यानंतर आपल्या जवळ देव पुसण्यासाठी जो कापड आहे त्यानं आपण देव पुसून घ्यायचं आणि जिथं आपण देवाची स्थापना केलेली होती तिथं आपल्याला ठेवून द्यायचं आहे. आपल्याकडे जर लाठीचा दोरा जर असेल जो आपण हातामध्ये बांधतो मोली वगैरे, तर तो थोडासा देवाजवळ ठेवून द्यायचा आहे. नाहीतर आपल्याकडे जर पांढरा दोरा असेल तर पांढरा दोराही आपण देवाजवळ ठेवू शकता. त्याला थोडंसं हळद आणि कुंकुम वगैरे लावून. देव देव त्राई मा भवसा ब्रह्मस्तोत्री गृहान परमेश्वरा. ओम श्री गणेशाय नमः. यथापि यज्ञ समर्पयामि. हे आपण जानवा म्हणून ठेवत आहे. आणि आपल्या करंगडीच्या शेजारच्या अनामिकाच्या अंगुली म्हणजे बोटाने गणपती बाप्पाला पहिल्यांदा कुंकू लावायचा आहे, नंतर अक्षदा व्हायच्या आहे, नंतर गुलाल व्हायचा आहे. ओम हरिद्राचूर्ण सहितम कुंकुम कामदायकम वस्त्रालंकार देवता बुद्धिगात्मका. ओम श्री गणेशाय नमः. कुंकुम समर्पयामि, अक्षदम समर्पयामि. माल्यादिनी सुगंधिली मायद पूजात पुष्पनी प्रतिगात्मका. ओम श्री गणेशाय नमः. पुष्पनी समर्पयामि. पुष्पनाला थोडस जर लाल चंदन असेल किंवा पिवळे चंदन असेल तर त्याला थोडस स्पर्श करून भिजून एक लाल पुष्प देवांचं वाहून द्यायचं आहे. त्याच्यानंतर आपल्याजवळ जे फळ असेल किंवा नारळाचं फळ असेल दुसरं तर ते पण घेऊ शकता. ते ओवाळायचं आहे देवाला आणि जिथं आपल्याला सोयीस्कर जागा असेल तिथं ते ठेवून द्यायचं आहे. रंभा फल नारिकेल फलानी गृहता परमेश्वर. ओम श्री गणेशाय नमः. फलानी समर्पयामि. नमो ससनंदाय सहस्रमूर्ते सहस्रपाद शिरुर्भावे सहस्रनामे पुरुषाय सहस्रकोटि उद्धारिणः. ओम श्री गणेशाय नमः. फलानी समर्पयामि. नमस्कारम समर्पयामि. फळ ओवाळणं झाल्यानंतर देवासमोर आपलं एखादं कुठलं इच्छित मनोकामना असेल ते मनोमन व्यक्त करून नमस्कार करून घ्यायचंय. त्याच्यानंतर आपल्याकडे जर अगरबत्ती असेल तर अगरबत्ती, धूप असेल तर धूप लावायची आणि ती गणपती बाप्पाला ओवाळायची. वनस्पती रसोग गंधाड गंधम आग्रदेव धूपात्मका. ओम श्री गणेशाय नमः. धूपम समर्पयामि. आपल्याकडे जो दिवा आहे तो दिवा ओवाळायचा आहे. दीपगृहान देवेश त्रैलोक्य तिमिरपः.
दीपदेवताभ्य नमः। ओम श्री गणेशाय नमः। दीपं समर्पयामि। शुभं करोति कल्याणम् आरोग्य सुख संपदा मम बुद्धि विकासाय दीप ज्योति नमस्तुभ्यं। दीपदेवताभ्य नमः। सर्वचंदक्षता पुष्पाणि समर्पयामि। नमस्कारं समर्पयामि। आपल्याकडे खडीसाखर पेढा जे काही प्रसाद असेल तो प्रसाद थोडासा एखाद्या वाटीमध्ये ठेवायचा किंवा देवाजवळ ठेवायचा आहे। नानागंध समायुक्तम भक्षे बुद्ध चतुर्दम नैवेद्यांत गृहान परमेश्वरः। ओम श्री गणेशाय नमः। यथावेद्य नैवेद्यं समर्पयामि। ओम प्राणाय स्वाहा। ओम व्यानाय स्वाहा। ओम उदानाय स्वाहा। ओम सामानाय स्वाहा। ओम ब्रह्मणे स्वाहा। मध्यपनी समर्पयामि। उत्तर प्रक्षण समर्पयामि। हस्तभक्षण समर्पयामि। कर्दा चंदन समर्पयामि। नमस्कारम समर्पयामि। नमस्कार करायचंय आणि पाणी फिरवायचं 4 वेळेस आणि उरलेलं पाणी संध्यापत्रात ठेवायचंय। तर अशा प्रकारे आपण गणपती बाप्पांची स्थापना केली आणि षडोपचार रीतीने पूजन केले। तेव्हा मनोमन गणपती बाप्पांची प्रार्थना करायची की देवा मी तुमची माझ्याकडे जेही सामुग्री उपलब्ध होती त्यानुसार तुमचे पूजन केलेले आहे। आता माझे व्रत अगदी शांततेने आणि फलदायी व्हावे यासाठी तुम्ही मला अशा पद्धतीचा आशीर्वाद द्यावा जेणेकरून मी पुढची पूजा अगदी मनोभावे करू शकेल। असा मनोमन आपल्याला जसे शक्य होईल जमेल तशी प्रार्थना करायची आणि देवाला नमस्कार करायचा आहे। आता आपल्याला आपल्या समोर डाव्या साईडनं किंवा आपण ज्या साईडला कलश मांडलेला असेल त्या कलशाला पहिल्यांदा स्वस्तिक काढायचा आहे। ओम स्वस्ति न इंद्रो ओल्या कुंकाने काढायचं आहे। ओम स्वस्ति न इंद्रो वृद्धश्रवा स्वस्ति न भूखा विश्ववेदाः स्वस्ति न क्षार्तो अरिष्टनेमि स्वस्ति न बृहस्पतिर्दधातु। नंतर कळसावर जो नारळ ठेवलेला आपण म्हणजे कळस स्थापन केलेला आहे त्याच्या पहिल्यांदा पूर्व बाजूला कुंकाचं एक वरती जाईल असा टिळक लावायचा आहे। ओम ऋग्वेदाय नमः। नंतर दक्षिण दिशेला लावायचा आहे। ओम यजुर्वेदाय नमः। नंतर पश्चिम दिशेला लावायचा आहे। ओम सामवेदाय नमः। नंतर उत्तर दिशेला लावायचा आहे। ओम अथर्ववेदाय नमः। नंतर कळसाची जी शेंडी आहे त्याला लावायचं आहे। ओम अपात्मानाय नमः। कळसामध्ये 4ही वेद असतात आणि अपात्माना पण असतो आकाश पण, म्हणून आपण या पद्धतीचे हे मंत्र आहे। आता नंतर आपले असे दोन्ही हात कळसाला धारण करायचे लावायचे आहे। दोन्ही उंजळीवर हात धरायचे आहे आणि कळसाला लावून ठेवायचे आहे। ओम तत्वयामी ब्राह्मणा वदमानस्तदा यास्ते यजमानो हविर्भिः अहेडमानु वरुणेय बोध्यरुषगुं समान आयुः प्रभोषि। ओम कलशस्थ मुखे विष्णु कंठे रुद्र समिषिदं मूले तत्र स्थिता मध्ये मातृस्था उक्षेतु सागरा सरसप्तदीपा वसुंधरा ऋग्वेदार्ध यजुर्वेद सामवेद हातवर्ण अंगे सहस्र कलशतु समिषिता अत्र गायत्री सावित्री शांती पुष्टि कर्तता आयतु ते पूजा धूर्तशेखरका गंगे जमुना गोदावरी सरस्वती नर्मदा सिंधु कावेरी जलसिधा कुरु वरुणाय नमः। सर्वचांदाक्षता पुष्पाणि समर्पयामि। अक्षत कुंकुम लावून फूल वगैरे वाहून अगरबत्ती ओवाळून दिवा ओवाळून कलश बाप्पांचा नमस्कार करून घ्यायचा आहे। आपण यासाठी 15-20 सेकंद थांबून घेऊया। सर्वांना व्यवस्थित आवाज येतोय ना? क्लिअर? हो सर, एकदम व्यवस्थित होते। व्यवस्थित येतोय तुझे। जे नंतर जॉईन झालेले आहे मी YouTube वर व्हिडिओ शेअर करून टाकेल कारण पूर्ण रेकॉर्डिंग चालू आहे आणि जे इच्छुक असतील त्यांना पण तुम्ही त्यांची लिंक नंतर शेअर करू शकता।
त्याच्यानंतर आपण मी तुम्हाला जो फोटो टाकला होता त्याच्या अगदी सेंटरला म्हणजे आपल्या पूर्व दिशेपासून तर पश्चिम दिशेकडे म्हणजे महादेवाच्या पिंडीकडे बघता येईल अशा पद्धतीने नंदीची स्थापना केलेली आहे. थोडं आपण जी स्थापना केलेली त्यामध्ये मागे पुढे असू शकते. तर त्या ठिकाणी नंदी महादेवाच्या पिंडीला बघत आहे पूर्व किंवा पश्चिम दिशेकडून. 4 तर सखी मांडलेल्या आपण पश्चिम दिशेकडून. तर त्यामुळे पूर्वेकडून पश्चिमेकडे बघत असणाऱ्या नंदीला आपल्याला थोडस पाणी आणि म्हणजे त्यांच्या दोन्ही पायांवर पाणी म्हणून थोडस हराळनी पाण्याचा स्पर्श करायचा आहे आणि नंतर अक्षत कुंकुम वगैरे करून एक फुल वगैरे ठेवून नमस्कार करायचा आहे. ज्या पद्धतीने आपण नंदीची स्थापना केलेली असेल त्या पद्धतीनं. आणि नसेल केले तर थोडीशी वाळू ठेवून तुम्ही तिथं करू शकता. ओम श्री नंदेश्वराय नमः. ओम श्री ऋषस्वर्ग देवताभ्य नमः. सर्वोपचारार्थ गंधाक्षता पुष्पाणि समर्पयामि. नमो सहस्रनंदाय सहस्रमूर्ते सहस्रपाद शिरुर्भावे सहस्रनामे पुरुषाय सहस्रकोटि उदारि नमः. ओम श्री नंदेश्वराय नमः. नमस्कारं समर्पयामि. नमो सहस्रनंदाय सहस्रमूर्ते सहस्रपाद शिरुर्भावे सहस्रनामे पुरुषाय सहस्रकोटि उदारि नमः. ओम श्री नंदी देवताभ्य नमः. नमस्कारं समर्पयामि. अगदी नारळाच्या शेजारी म्हणजे दक्षिण दिशेकडून उत्तर दिशेकडे थोडं बघत असणारे आपण पार्वती देवीची स्थापना केलेली आहे. आणि पश्चिम दिशेला जे आपल्याला 4 सुपारी आपण ठेवलेले आहे त्या पार्वती मातेच्या 4 सखी आहे. आणि त्यानंतर उत्तरेकडे असणारी जी एक सुपारी ठेवलेली आहे ती एक 5वी सखी आहे. तर अशी सखी सहित वनामध्ये पार्वती मातेने व्रत केलं होतं. काही ठिकाणी उल्लेख आहे की पार्वती मातेसोबत एकच सखी होती. काही ठिकाणी उल्लेख आहे की पार्वती देवी सोबत 5 सखी होती. म्हणून आपण 5 सखींचं आवाहन केलेलं आहे. तर त्याचप्रमाणे पार्वती मातेचं जे आव्हान आहे हे आपण दक्षिण दिशेला स्थापन केलेलं आहे दक्षिणेकडून उत्तरेकडे बघताना. तर आणि बाकीच्या सखी आहेत पश्चिमेकडे 4 आणि गणपती बाप्पा जी मी तुम्हाला फोटो टाकला होता त्याच्या एकदम सरळ आहे उत्तर दिशेकडून दक्षिण दिशेकडे बघताना दिसतील. तर ज्या 5ही सखी ठेवलेल्या आहे आपण त्यांना हळद कुंकू वगैरे वाहायचं आहे आणि एक पुष्प वाहून घ्यायचं आहे. अशा पद्धतीनं आपल्याला त्यांचं पूजन सर्वप्रथम करून घ्यायचं आहे. ओम श्री पार्वती माती देवताभ्य सखी देवताभ्य नमः. सर्वोपचारार्थ गंधाक्षता पुष्पाणि समर्पयामि. ओम गंधाधारा दुरादर्शी नित्यपुष्टा कर्षिणीं ईश्वरी सर्वभूताना तामियो प्रेष्यम्. ओम सर्वमंगल मांगल्ये शिवे सर्वार्थ साधिके शरण्य त्र्यंबके गौरी नारायणी नमोस्तुते. सर्वदा सर्वकारेषु नासी देशा मंगलम एषदस्त भगवान मंगलाय तमरी. ओम श्री पार्वती देवताभ्य सखी देवताभ्य नमः. सर्वोपचारार्थ गंधाक्षता पुष्पाणि समर्पयामि. नमस्कारं समर्पयामि. अशा प्रकारे 5ही सखी देवतांचं स्मरण आणि नमस्कारण करून हळद कुंकू वगैरे वाहून आपल्याला नमस्कार करायचा आहे. यासाठी आपण 10-15 सेकंद थांबू. सर्वांना व्यवस्थित कळत आहे ना? हो 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 व्यवस्थित कळत आहे. कुठल्याही पूजेमध्ये जे मुख्य देवता असते त्यांचं पूजन नंतर होत असते. सर्वप्रथम इतर देवतांचं पूजन म्हणजे कुठल्याही पूजेला सर्वप्रथम गणपती बाप्पांचं आणि कलश पूजन, त्यानंतर इतर सहाय्यक देवता आणि त्यानंतर मुख्य देवता, म्हणून असा क्रम असतो कुठल्याही पूजेचा. तर आता आपण पार्वती देवींचं पूजन करून घेऊया. ओम सर्वमंगल मांगल्ये शिवे सर्वार्थ साधिके शरण्य त्र्यंबके गौरी नारायणी नमोस्तुते. सर्वदा सर्वकारेषु नास्ति देशा मंगलम एषा यदस्त भगवान मंगलाय तमरी.
ओम श्री पार्वती देवताभ्य नमः आवाहन समर्पयामी आवाहनार्थम अक्षदम समर्पयामी। पहिल्यांदा चंदन किंवा हळद कुंकू घेऊन पार्वती मातेची सुपारी ठेवलेली आपण तिथं आपलं अनामिका बोट स्पर्श करून ठेवायचा आहे, फक्त स्पर्श करून ठेवायचा आहे। मी सांगेल तेव्हा दादा पार्वती माता एकदा सांगा ना कोणती ठेवली आपण? आपण दिव्याजवळची का? हा, दिव्याजवळ दक्षिण दिशेला ठेवलेला आहे, दक्षिणेकडून उत्तरेकडे बघताना। हो हो बरोबर, चालेल। तर तिथं पार्वती मातेची स्थापना केलेली आहे, जर नसेल कोणी तर करू शकता आता पण। आपलं अनामिकाचं बोट घ्यायचं आहे, चंदन आणि हळद कुंकू मधून घेऊन त्या सुपारीला स्पर्श करून ठेवायचा आहे, कारण आपल्याला पार्वती मातेची आणि भगवान श्री शंकरजी यांची प्राणप्रतिष्ठापना करायची आहे पार्थिव मूर्ती स्थापनेसाठी, त्यामुळे बोट लावून ठेवायचा आहे, मी सांगेल तेव्हा काढायचा आहे। घेतलं का सर्वांनी? हो हो घेतलं। ओम यं रं लं वन शन 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 हंस हंस। ओम श्री पार्वती मूर्ति देवताभ्य नमः प्राणाय प्राणः। ओम यं रं लं वन शन 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 हंस हंस। ओम श्री पार्वती देवताभ्य नमः मूर्ति प्राण जीवय अस्तित जीवय अस्तित। ओम यं रं लं वन शन 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 हंस हंस। ओम श्री पार्वती माता देवताभ्य नमः वांगमन चक्षु श्रोता जीवा घ्राणी पाय पदुपस्थानी सुखम चिरम तिष्ठन्तु स्वाहा। ओम अस्य प्राण प्रतिष्ठितु अस्य प्राण शरन्तु च अस्य देवत्वम् आचार्य मामहेति च कश्चनः। ओम 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 ओम। ओम मनोर्ज्योतिषमाजस्य बृहस्पतिर्यज्ञमिमं तनो अरिष्ट विश्वदेवास स इह मादयन्तामो प्रतिष्ठिताः। आता बोट काढून घ्यायचंय, नमस्कार करायचंय। नमो सहस्रनंदाय सहस्रमूर्ते सहस्रपाद शिरुर्भावे सहस्रनामे पुरुषाय सहस्रकोटि उदारि नमः। ओम श्री पार्वती माता देवताभ्य नमः आवाहन समर्पयामि आवाहनार्थ अक्षता समर्पयामि। पार्वती देवतांना अक्षता व्हायचा आहे। नाना गंध समायुक्तम कार्तसम आसन देव देवीश पित्यात्मतिगात्मा। ओम श्री पार्वती देवताभ्य नमः आसनार्थ पुष्पनी समर्पयामि। एक लाल पुष्प किंवा पिवळं पुष्प असेल किंवा कुठलंही पुष्प असेल, पुष्प होऊन घ्यायचं आहे। त्याच्यानंतर मागच्या वेळेस जसं गणपती बाप्पाला आपण संध्यापत्रक घेतलं होतं तसं सुपारी घ्यायची आहे, संध्यापत्रक घ्यायचे। इतर जे पाणी असेल ते स्वच्छ करून दुसऱ्या प्लेट मध्ये किंवा दुसऱ्या संध्यापत्रामध्ये टाकून घ्यायचं आहे। पहिल्यांदा पायांवर पाणी आणि नंतर हातांवर पाण्यासाठी। पाद्य गृहान देवेश स्नानार्थ ते प्रयच्छामि देवतदिगात्मका। ओम श्री पार्वती देवताभ्य नमः पाद्यम समर्पयामि। ओम श्री पार्वती देवताभ्य नमः अर्घ्यम समर्पयामि। 2 वेळेस पाणी टाकून तिसऱ्या वेळेस एक आचमन म्हणून दुसऱ्या संध्यापत्रक किंवा दुसऱ्या प्लेट मध्ये सोडून द्यायचं आहे। आचमंता तयोमिंद वस्त्रभूत सुगंधितम अनित यमुना गंगा तीर्थोत्तमा। ओम श्री पार्वती देवताभ्य नमः आचमन समर्पयामि। आता वेळेस मागच्या वेळेस जसं 5 वेळेस आपण रिपीट केलं तर एक वेळेस पाणी टाकायचंय, दुसऱ्या वेळेस पंचामृत टाकायचंय, असं 5 वेळेस आपल्याला रिपीट करायचंय। कामधेन समद्भुषम देवशुद्धम पयददामि देवेश स्नानार्थपतिगात्मा। ओम श्री पार्वती देवताभ्य नमः पय स्नान शुद्ध स्नान समर्पयामि। चंद्रमंडल सखा देवता प्रीतदी स्नानार्थ ते प्रयच्छामि देवतदिगात्मका। ओम श्री पार्वती माता देवताभ्य नमः अर्घ्यम समर्पयामि दग्धि स्नानम समर्पयामि। आज्य सुरानमार आज्य यज्ञपतितम आज्य पवित्र परम स्नानार्थ प्रतिगात्मा। ओम श्री पार्वती माता देवताभ्य नमः मृत स्नानम शुद्ध स्नानम समर्पयामि।
सर्व औषधी संपूर्ण प्रिय सदृश मधु स्नानार्थ ते प्रयच्छामि देवतोदिगात्मका ओम श्री पार्वती माता देवताभ्य नमः। मधुस्नानं शुद्ध स्नानं समर्पयामि इष्युदंड समुद्भूतं दिव्य शर्करा स्नानभक्त सुरेश्वर ओम श्री पार्वती माता देवताभ्य नमः। शर्करा स्नानं शुद्ध स्नानं समर्पयामि। नंतर थोडस चंदन घेऊन चंदन पण टाकायचंय। चंदनस्य महापुण्यम पवित्र पापनाशनम आपदाहर्ते नित्यम लक्ष्मीतिष्ठ सर्वदा ओम श्री पार्वती माता देवताभ्य नमः। चंदनम स्नानम शुद्ध स्नानम समर्पयामि। नंतर देवपुषाच्या कापडला स्वच्छ करून पुसून ठेवून द्यायचंय। जागेवर ठेवल्यानंतर आपल्या अनामिकाच्या बोटाने हळद आणि कुंकू व्हायचा आहे। हरिद्राचूर्ण संयुक्तं कुंकुम कामदायकम वस्त्रालंकार देवतापतिगात्मका ओम श्री पार्वती माता देवताभ्य नमः। कुंकुम समर्पयामि हरदम समर्पयामि माल्यादिनी सुगंधिनी मात पूजा पुष्पनी प्रतीकात्मा ओम श्री पार्वती माता देवताभ्य नमः। पुष्पनी समर्पयामि एक पिवळा किंवा लाल जे पुष्प आपल्याकडे असेल ते पुष्प होऊन द्यायचं आहे। नंतर एक फळ घ्यायचं कुठलंही रंभा फल नारिकेल फलानी घृता परमेश्वरा ओम श्री पार्वती माता देवताभ्य नमः। फलानी समर्पयामि नमस्कारं समर्पयामि। नंतर धूप ओवाळायचे अगरबत्ती ओवाळायचे। वनस्पती रसव्य गंधाद्य गंध आग्रत देवानपती आत्मा ओम श्री पार्वती माता देवताभ्य नमः। धूपम समर्पयामि दिवा ओवाळायचा। दीपगृहान देवेश त्रिलोक्यतिमिरपः दीप देवताभ्य नमः। ओम श्री पार्वती माता देवताभ्य नमः। दीपम समर्पयामि। दिवा ओवाळणं झाल्यानंतर थोडस खडीसाखर किंवा साखर जे असेल ते पेढा प्रसिद्ध आपला जो अवेलेबल असेल ते प्रसाद व्हायचा आहे। नानागंध समावितम भक्ष्य भोज चतुर्दम नैवेद्यांत गृहान परमेश्वरः ओम श्री पार्वती माता देवताभ्य नमः। यथाविध्यं नैवेद्यं समर्पयामि। ओम प्राणाय स्वाहा ओम व्यानाय स्वाहा ओम उदानाय स्वाहा ओम सामनाय स्वाहा ओम ब्रह्मणे स्वाहा। मध्यपनी समर्पयामि उत्तरपक्षं समर्पयामि हस्तपक्षं समर्पयामि कौर्दन चंदन समर्पयामि नमस्कारं समर्पयामि। नमस्कार करायचा आहे। आता पार्वती मातांना प्रार्थना करायची आहे की ज्याप्रमाणे तुम्हाला तुमच्या म्हणजे हरतालिका व्रत यांचं जे फळ मिळालं होतं म्हणजे शंकर महादेव यांच्यासारखे पती मिळाले होते की यांचं दीर्घायुष्य ज्यांचे लग्न झाले त्यांना दीर्घायुष्यासाठी प्रार्थना करायची आहे। सुख समाधानासाठी प्रार्थना करायची आहे। यश कीर्तीसाठी प्रार्थना करायची आहे। आणि ज्या कदाचित कुमारिका असतील त्यांनी त्यांच्यासारखा चांगला जोडीदार मिळावा यासाठी प्रार्थना करायची आहे आणि नमस्कार करून घ्यायचा आहे। आपल्याकडे जर फोटो जर असेल कोणाकडे तर गणपती बाप्पाला कुंकुम करायचं आहे अक्षता करायचा आहे। पार्वती माताला हळद कुंकू आणि भगवान भोलेनाथ असतील तर चंदन नसेल तर फक्त नमस्कार केला तरी चालेल। ओम स्वस्ति न इंद्रो वृद्धस्रवाः स्वस्ति न पूषा विश्ववेदाः स्वस्ति न सार्थो अरिष्टनेमि स्वस्ति न बृहस्पतिर्दधातु। ओम गंधाधारा दुरादर्शि नित्यपुष्टाकर्षिणीं ईश्वरी सर्वभूतानां तामियो प्रेष्यम्। ओम चंदनस्य महापुण्यम पवित्र पापनाशनम आपदार्थे नित्यम लक्ष्मीतिष्ठ सर्वदा। पार्वती मातेला जिथे सुपारी ठेवलाय त्यांना स्पर्श करून नमस्कार करून आपल्याला आता महादेवाची जी पार्थिव शिवलिंग आपण रेतूचं किंवा वाळूचं किंवा मातीचं स्थापन केलेलं असेल त्यांचे प्राण प्रतिष्ठापनासाठी पूजन करायचंय। तर ज्याप्रमाणे आपण पार्वती मातेसाठी घेतलेलं होतं चंदन तर चंदनाचा तिलक घ्यायचा आहे। इथं आपण पार्वती मातेसाठी हळद कुंकू चंदन घेतलं असेल तर इथं फक्त आपल्याला चंदनाचा तिलक घ्यायचा आहे। चंदन घ्यायचा आणि आपल्या बोटाने महादेवाला कुठेही एका अंगाने स्पर्श करून ठेवायचा पिंडीला महादेवाच्या जी महादेवाची पिंड आपण स्थापन केलेली आहे तिथं। ओम यन रन लन वन शन 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 हंस हंस
ओम श्री शिवः प्राणय प्राणः ओम यं रं लं वन शन 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 हंसः हंसः ओम शिवः जिह्वयस्थितः जीवयस्थितः ओम शिवः प्राणयस्थितः प्राणयस्थितः ओम शिवमूर्तिः पार्थिव शिवलिंगः प्राणय प्राणः ओम श्री शिवस्थितमूर्तिः प्राणप्रतिष्ठापनः पार्थिव शिवलिंग जीवयस्थितः जीवयस्थितः ओम यं रं लं वन शन 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 हंसः हंसः ओम श्री शिवः मूर्ति ओम शिवलिंगः पार्थिव शिवलिंग प्राणप्रतिष्ठापनः वाङ्मन चक्षुः श्रोता जीवा घ्राणी पाय पदस्थानी पायुपस्थानी सुखं चिरं तिष्ठन्तु स्वाहा ओम अस्य प्राण प्रतिष्ठितु अस्य प्राण शरन्तु च अस्य देवत्वम् आचार्य मामहेति च कश्चनः ओम 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 मनोर्ज्योतिष समाजस्य बृहस्पतिर यज्ञमिमं तनो अरिष्ट विश्वदेवास स यः मादयन्तामो प्रतिष्ठिताः ओम श्री साम सदा शिव पर्णमस्तु ओम श्री शिव शंकराय नमः प्राण प्रतिष्ठापन विनियोगः नमस्कारं समर्पयामि आपलं बोट काढून घ्यायचंय त्याच्यानंतर आता जसे पद्धतीने पार्वती मातेने त्यांच्याकडे ज्याही सामुग्री ज्याही पुष्प ज्याही फल ज्याही गोष्टी अवेलेबल होते त्या पद्धतीने भगवान भोलेनाथांचं पूजन केलेलं होतं जंगलामध्ये जाऊन सखी सोबत. तर त्याचप्रमाणे आता आपण स्वतः पार्वती माताच्या साईडनं म्हणजे पार्वती माता समजूनच आपण भोलेनाथांचे पूजन करता असा मनोमन भावून आपण अगदी मनोभावे श्री महादेवांचं पूजन करायचं. कर्पूरगौरं करुणावतारं संसारसारं भुजगेन्द्रहारं सदा वसन्तं हृदयारविन्दे भवं भवामि सहितं नमामि. ॐ त्र्यम्बकं यजामहे सुगन्धिं पुष्टिवर्धनम् उर्वारुकमिव बन्धनात् मृत्युर्मोक्ष्यमामृतात्. ओम अगस्त्यदेव देवेश तेजो रस जगत्पदे क्रियामना पूजा गृहान सुरसुत्तमः. ओम श्री साम सदाशिव पर्णमस्तु आवाहन समर्पयामि आवाहनार्थम अक्षतां समर्पयामि. महादेवांच्या पिंडीवर अक्षता व्हायच्या आहे सुरुवातला. नानागंध समायुक्तम कार्तसर विशदम आसन देव देवेश पित्यार्थपतिगात्मा. ओम श्री साम सदाशिव पर्णमस्तु आसनार्थर पुष्पनी समर्पयामि बिल्वपत्रम समर्पयामि. एक पांढरं पुष्प आणि एक बेलाचं पान ज्यावर चंदनाचा तिलक केलेला असेल तो आसनासाठी महादेवांना वाहून घ्यायचा आहे. नमस्ते देवेश नमस्ते धरणीधर नमस्ते जगदार्पतिकात्मा. ओम श्री साम सदाशिव पर्णमस्तु आचमन अर्घ्यम पाद्यम समर्पयामि. 2 वेळेस हराडने किंवा चमच्याने थोडं थोडं पाणी टाकायचं महादेवाच्या पिंडीनं आणि उजव्या साईडनं गणपती बाप्पासाठी पण टाकायचं आहे, डाव्या साईडनं कार्तिकेय देवतांसाठी टाकायचं आहे, अशोक सुंदरी देवतांसाठी पण टाकायचं आहे, मध्यभागी सर्पाकारकामध्ये पार्वती मातेसाठी टाकायचं आहे आणि थोडस महादेवाच्या पिंडीवर पण टाकायचं. त्याच्यानंतर एका चमच्याने आता आपण जसं अभिषेक केला होता त्याप्रमाणे आता पिंडीला न हलवता फक्त पिंडीवर आपल्याला पहिल्यांदा शुद्ध जल टाकायचं आहे. गंगा सरस्वती रेवा पैश्विनी नर्मदा जले स्नान पितोसी महादेवता शांती कृष्ण. ओम श्री साम सदा शिव पर्णमस्तु गंगा स्नानम शुद्ध स्नानम समर्पयामि. पिंडीवर फक्त
गंगा म्हणून नारळाने किंवा चमच्याने थोडं पाणी टाकायचंय आणि आचमन म्हणून एक पडीभर पाणी संध्यापत्रात सोडून द्यायचंय. आचमंतात योमिंद वस्त्रभूत सुगंधितम अनित यमुना गंगा तीर्थोत्तमा ओम श्री साम सदा शिवपर्णमस्तु आचमन समर्पयामी. त्याच्यानंतर आता थोडस हलकं हलकं शुद्ध जल आणि थोडं हलकं हलकं पंचामृत असं 5 वेळेस शुद्ध जल, एक वेळेस शुद्ध जल, एक वेळेस पंचामृत, असं 5 वेळेस जसं आपण अभिषेक केला होता तसं महादेवाच्या पिंडीवर पण टाकायचं. रिपीट थोडं थोडं टाका म्हणजे पुढे चालून आपल्याला वस्त्राने ते पुसता पण येईल. कामधेन समदोषं स्नानार्थात्मा ओम श्री साम सदा शिवपर्णमस्तु चंदनम स्नानम पय स्नानम शुद्ध स्नानम समर्पयामि. चंद्रमंड सका देवता प्रीतति स्नानार्थते प्रयच्छामि देवदधिगात्मा ओम श्री साम सदा शिवपर्णमस्तु दधि स्नानम शुद्ध स्नानम समर्पयामि. आज्य सुरानमार आज्य आज्य पवित्र परम स्नानार्थात्मा ओम श्री साम सदा शिवपर्णमस्तु घृत स्नानम शुद्ध स्नानम समर्पयामि. सर्व औषधी संपूर्ण प्रिय सदृश मधु स्नानार्थ ते प्रयच्छामि देवदधिगात्मा ओम श्री साम सदा शिवपर्णमस्तु मधु स्नान शुद्ध स्नान समर्पयामि. ईश्वरदंड समद्भुतं दिव्य शर्कर स्नान भक्त सुरेश्वर ओम श्री साम सदा शिव स्नान शुद्ध स्नान समर्पयामि. नंतर थोडे चंदन पण लावायचं आहे. चंदनस्य महापुण्यम पवित्र पापनाशनम आपद आरती नित्यम लक्ष्मीतिष्ठ सर्वदा ओम श्री साम सदा शिव चंदनम स्नानम समर्पयामि. नंतर परत थोडस गंगाजल टाकायचंय म्हणजे पाणी टाकायचंय. गंगा सरस्वती रेवा पश्चिनी नर्मदा जले स्नान पितोसी महादेव शांती कृष्णे ओम श्री साम सदा शिवपर्णमस्तु गंगा स्नानम शुद्ध स्नानम समर्पयामि. आता आपला जो देवपुषाचा जो कापड आहे त्यानं हलकस जे आपण पंचामृत शुद्ध जल टाकलाय ते हलकस पुसून घ्यायचं, जेवढं पुसता येईल आपल्याला तेवढं त्या पद्धतीने. आणि आपण इथं पूर्वाभिमुख महादेवाची पिंड स्थापन केलेली आहे, तर त्यामुळे पूर्व साईडला म्हणजे डावी साईड जी येईल उत्तरेकडची, तर त्या पद्धतीने आपल्याला जानवं टाकायचं असते. तर आपल्याकडे जर लाठीचा दोरा असेल तर थोडस जशी जेवढ्या पद्धतीचं आपण महादेवाची पिंड केलेली असेल ती, किंवा पांढरा दोरा असेल तर पांढरा दोरासह थोडस 5 दोऱ्यांचे गोलाकार वेढे घ्यायचे आणि जानवं म्हणून देवांच्या गळ्यात टाकायचे डावीकडून उजवीकडे. म्हणजे पूर्व साईडला आपण पूर्वाभिमुख केलेला आहे तर डावी साईडला उजवीकडून येईल, तर उत्तरेकडून दक्षिणेकडे येईल अशा पद्धतीने टाकायचं आहे. त्याला हळद कुंकू किंवा चंदन वगैरे तुम्ही त्या जानव्याला लावू शकता. देवदेव त्रायमा भवसागर ब्रह्मसोत्री गृहान परमेश्वर ओम श्री साम सदा शिवपर्णमस्तु यज्ञपवी समर्पयामि. आणि काळजी करू नका, आपल्या जर कुठलं नाही समजलं, कुठली वस्तू नसली किंवा थोडस मागे पुढे झालं असेल पूजेला, तर फक्त अक्षदा व्हायला नमस्कार केला तरी चालते. आता 3 बोटांना थोडस हलकं हलकं चंदन लावायचं आपल्याला आणि भस्म पण लावायचं आहे. चंदनस्य महापुण्यम पवित्र पापनाशनम आपदाहर्ते नित्यम लक्ष्मीतिष्ठ सर्वदा ओम श्री साम सदा शिवपर्णमस्तु चंदनम स्नानम समर्पयामि भस्मम समर्पयामि. आणि 3रा डोळा म्हणून उभा डोळा लावायचा, म्हणजे थोडस उभं करायचं. ओम श्री साम सदा शिवपर्णमस्तु भस्मम चंदनम समर्पयामि. नंतर आपल्याकडे हार असेल तर हार घ्यायचा, नाहीतर पुष्प असतील पुष्प जरी वाहले तरी चालेल. माल्या आदीने सुगंधिली महाद पूजात पुष्पनिपतिकात्मका ओम श्री साम सदा शिवपर्णमस्तु माल्या आदीने पुष्पनी समर्पयामि. नंतर आता आपल्याकडे जे फळं अवेलेबल आहे ते जिथली तुम्हाला मिळालेले असतील ते फळं, आणि जेही पुष्प पहिल्यांदा फळं व्हायचे, त्याच्यानंतर पुष्प वाहून घ्यायचे, त्याच्यानंतर जे पानं असतील ते वाहून घ्यायचे आणि मनोमन महामृत्युंजय मंत्राचा जाप करायचा किंवा ओम नमः शिवायचा जाप करायचा. जो तुम्हाला शक्य असेल तो तुम्ही करू शकता किंवा इतर कुठलाही पंचोपचारी तुम्ही जाप करू शकता आणि वाहू शकता. सर्वप्रथम बेलाच्या पानापासून सुरुवात करावी. पहिले बेल घ्या, मग नंतर फळं वाजा. पहिले बेल घ्या, त्या बेलावर थोडस चंदन वगैरे शिंपडून घ्या आणि महादेवांचं स्मरण करून बेलाचे पानं वगैरे वाहून घ्यायचे. पहिल्यांदा
ओम आणि तुमचं सर्वांचं झालं की मला सांगा. ओम त्र्यंबकं यजामहे सुगंधिं पुष्टिवर्धनम् उर्वारुकमिव बन्धनात् मृत्युर्मोक्षमामृतात्. 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 ओम त्र्यंबकं यजामहे सुगंधिं पुष्टिवर्धनम्
उर्वारुकमि वंदनात् मृत्युर्मोक्षमामृतात् ओम त्र्यंबकमेजामहे सुगंधिं पुष्टिवर्धनम् उर्वारुकमि वंदनात् मृत्युर्मोक्षमामृतात् ओम त्र्यंबकमेजामहे सुगंधिं पुष्टिवर्धनम् उर्वारुकमि वंदनात् मृत्युर्मोक्षमामृतात् ओम त्र्यंबकमेजामहे सुगंधिं पुष्टिवर्धनम् उर्वारुकमि वंदनात् मृत्युर्मोक्षमामृतात् ओम त्र्यंबकमेजामहे सुगंधिं पुष्टिवर्धनम् उर्वारुकमि वंदनात् मृत्युर्मोक्षमामृतात् ओम त्र्यंबकमेजामहे सुगंधिं पुष्टिवर्धनम् उर्वारुकमि वंदनात् मृत्युर्मोक्षमामृतात् ओम त्र्यंबकमेजामहे सुगंधिं पुष्टिवर्धनम् उर्वारुकमि वंदनात् मृत्युर्मोक्षमामृतात् ओम त्र्यंबकमेजामहे सुगंधिं पुष्टिवर्धनम् उर्वारुकमि वंदनात् मृत्युर्मोक्षमामृतात् ओम त्र्यंबकमेजामहे सुगंधिं पुष्टिवर्धनम् उर्वारुकमि वंदनात् मृत्युर्मोक्षमामृतात् ओम त्र्यंबकमेजामहे सुगंधिं पुष्टिवर्धनम् उर्वारुकमि वंदनात् मृत्युर्मोक्षमामृतात्. आपल्याकडे जे फळ फुलं जे असतील ते पण वाहून घ्यायचे. ओम त्र्यंबकमेजामहे सुगंधिं पुष्टिवर्धनम् उर्वारुकमि वंदनात् मृत्युर्मोक्षमामृतात् ओम त्र्यंबकमेजामहे सुगंधिं पुष्टिवर्धनम् उर्वारुकमि वंदनात् मृत्युर्मोक्षमामृतात् ओम त्र्यंबकमेजामहे सुगंधिं पुष्टिवर्धनम् उर्वारुकमि वंदनात् मृत्युर्मोक्षमामृतात्. रंभाफल नारिकेल फलानि घृता परमेश्वरः. ओम श्री साम सदा शिवपर्णमस्तु फलानि समर्पयामि. सर्वांकडचे फल फुलं वाहन झाले की कळवावे. आपल्या जवळील फळं फुलं वाहन झाले की सांगावे. ज्यांच्या जवळचे झाले असतील त्यांनी. बेलाचे पानं नंतर व्हायचे का? नाही वाहन बेलाचे पानं पण व्हायचे.
108 आणलेले आहेत ते. हो वाहून घ्या ना वाहून. मृत्युंजय मंत्राचा जाप करून किंवा कुठल्याही महादेवाचा जप करून तुम्ही वाहू शकता बेलाच्या पानं. झालं सर्व वाहून महाराज. हो हो बाकीच्यांचं होऊ द्या सगळ्यांचं. झालं का सर्वांचं? हो हो झालं सर. बाकीच्यांचे? झालंय झालंय. धूप घ्यायची आहे, धूप अगरबत्ती. वनस्पती रसोपे गंधाडून देवापतिगात्मका ओम श्री साम सदा शिव नमस्तु धूपम समर्पयामि नमो ससनंदाय सस्मृते सहस्रपाद शिरुर्भावे सहस्रनामे पुरुषाय सहस्रकोटि उदारि नमः ओम श्री साम सदा शिव नमस्तु धूपम समर्पयामि. दिवा घ्यायचा आपल्याकडचा.
दीपगृहान देवेश त्रिलोक दीप देवताभ्य नमः। ओम श्री साम सदा शिव वर्णमस्तु। दीपम समर्पयामि। शुभम करोति कल्याणम आरोग्य सुख संपदा मम बुद्धि विकासाय दीप ज्योति नमस्तुभ्यम। ओम श्री साम सदा शिव वर्णमस्तु। दीपम समर्पयामि। तुमचा जो प्रसाद असेल खडी साखर वगैरे तो ठेवायचा एका वाटीमध्ये महादेवांना। नानागंध समायुक्तम भक्ष्य भोज चतुर्दम नैवेद्यांत गृहान परमेश्वरः। ओम श्री साम सदा शिव वर्णमस्तु। यथावद्य नैवेद्यम समर्पयामि। ओम प्राणाय स्वाहा। ओम व्यानाय स्वाहा। ओम उदानाय स्वाहा। ओम सामनाय स्वाहा। ओम ब्रह्मणे स्वाहा। मध्यपनी समर्पयामि। उत्तरपक्षं समर्पयामि। हस्तपक्षं समर्पयामि। कर्द चंदन समर्पयामि। नमस्कारम समर्पयामि। नंतर पाणी फिरून संध्यापत्रामध्ये पाणी टाकून द्यायचं आहे हाताने आचमन म्हणून नमस्कार करायचा आहे। नमो ससनंताय ससमूर्ते सहस्रपाद शिरुभाव ससनामि पुरुषाय सहस्र कोटी उदाहरण नमः। ओम श्री साम सदाशिव वर्णमस्तु। नमस्कारम समर्पयामि। आता महादेवांना मनोमन प्रार्थना करायची। तुमच्या ज्या काही इच्छा असतील त्यासाठी तुम्ही म्हणजे नेहमी तर आपण पूजन करतच असतो पण तरीही ज्या इच्छा असतील त्या मनोमन महादेवाला अर्पण म्हणजे महादेवांना मनोमन इच्छा व्यक्त करायची आणि नमस्कार करून घ्यायचा एकदम। सगळ्यांचा काळवाटा मिळाला का म्हणजे आपला काय म्हणतात त्याला अंबाडीच्या काळ्या वगैरे मिळाल्या होत्या का? नाही नाही मिळाल्या नाही। अच्छा ठीक आहे मिळाले असतील तर घ्या नाहीतर आपल्याकडे जो फुलवातीचा दिवा असेल तो घ्यायचा आपल्याला आरती करायची। आता सगळ्यांचं झालेलं आहे ना वाहून सगळं? हो हो चल आरतीसाठी पहिल्यांदा घंटी घेऊन घ्या कोणाचं आपल्याला आरती करायची आहे। उभं राहायचं आहे। उभं राहून आरती करायची आहे। आपला जो फुलवातीचा दिवा आहे तो प्रज्वलित करायचा आहे। महाराज बोला ते अंबाडी आणि आरती करायची आहे। काय म्हटलं? जे आपण अंबाडीच्या काळ्यांना कापूस गुंडाळून ठेवला आहे त्यांनी आरती करायची आहे। हो त्या पण लावायच्या असतात आणि फुलवातचा पण दिवा लावायचा असतो जो आपल्याकडे अवेलेबल असेल त्या पद्धतीने घ्यायचा। ठीक आहे त्याला तूप लावलेलं असेल ना तुम्ही ना? हो लावलाय लावलाय। आता झालं का सर्वांचं? हो झालं झालं। करायची सुरुवात आरतीला? हो हो। गणपती बाप्पा मोरया मंगल मूर्ती मोरया सुखकर्ता दुःखहर्ता वार्ता विघ्नाची नुर्वी पूर्वी प्रेम कृपा जयाची सर्वांगी सुंदर उंचे दूराची कंठी नळके बाळ मुक्ता फळाची जय देव जय मंगल मूर्ती ओ श्री मंगल मूर्ती दर्शन मात्रे मा शरणे मात्रे मा कामना पूर्ती जय देव रत्ना खचिता पारा तुझ गौरी कुवरा चंदनाची ओटी कुंकुम केशरा हिरे जडित मुकुट शोभतो बरा रुंदुंदे नूपुरे चरणी गादरिया जय देव जय मंगल मूर्ती ओ श्री मंगल मूर्ती दर्शन मात्रे मा शरणे मात्रे मा कामना पूर्ती जय देव लंबोदर पीतांबर परिवर वंदना सरस्वंड वक्र वृंद सहस्रामावट्पाय सदना संकष्टी भावे निर्माणी रक्षामि सर्ववंदना जय देव जय मंगल मूर्ति ओ श्री मंगल मूर्ति दर्शन मात्रे मा शरणे मात्रे मा कामना पूर्ति जय देव
दुर्गे दुर्गट भारी तुझ विनु संसारी अनाथनाथे अंबे करुणा विस्तारी वारी वारी जन्म मरणाचे वारी हरी पडलो आता संकट निवारी जय देवी जय महिषासुरमर्दिनी अंबासुरमर्दिनी सुरवरेश्वर वरदे तारक संजीवनी जय देवी त्रिभुवनी भुवनी पाहता तुझ ऐसे नाही चारे समले परंतु न बोलवे काही साहे विवाद करिता पडले प्रवाही ते तू भक्ताला घेते तू दासाला पावस नाही जय देवी जय महिषासुरमर्दिनी अंबासुरमर्दिनी सुरवरेश्वर वरदे तारक संजीवनी जय देवी प्रसन्न वदने प्रसन्न निराशा क्लेशापासून सोडी दुःखापासून सोडी पाशा अंबे तुझ वाचून कोण पुरविला आशा हर तल्लीन झाला पद पंकज जय देवी जय महिषासुरमर्दिनी अंबासुरमर्दिनी सुरवरेश्वर वरदे तारक संजीवनी जय देवी दुर्गा माता की जय लवतवते विक्राळा ब्रह्मांडी माळा कंठ गाळा त्रिज्वाळा सुंदर मस्तकी वाळा निर्मळा जुळजुळा जय देव जय श्री शंकर स्वामी शंकर आरती ओ वाळू भावार्थी ओ वाळू तुझ कौपुर गौरा जय देव कौपुर गौरा भोळा नैनी विशाळा अर्धांगी पार्वती सुमनांच्या माळा विधीचे उदळण श्रीकंठ नीळा ऐसा शंकर शोभे तुम्हा वेल्हाळा जय देव जय श्री शंकर स्वामी शंकर आरती ओ वाळू भावार्थी ओ वाळू तुझ कौपुर गौरा जय देव देवी दैत्य सागर मंथन पैकी त्या माझी अवचित आळी उठेले सुर पाने प्रशान केले निळकंठ नाम प्रसिद्ध झाले जय देव जय श्री शंकर स्वामी शंकर आरती ओ वाळू भावार्थी ओ वाळू तुझ कौपुर गौरा जय देव परिवर्धर सुंदर मदनारी पंचानन मनमोहन मुंज सुखकारी शतकोटी बीज वाचे उच्चारी रघुकुळ तिलक रामदास अंतरी जय देव जय श्री शंकर स्वामी शंकर आरती ओ वाळू भावार्थी ओ वाळू तुझ कौपुर गौरा जय देव बोला श्री साम सदा शिव पर्णमस्तु की जय कापूर लावा पाणी फिरोजा कापूर लावलं कर्पूर गौरम करुणावतारम संसार सारम भुजगेंद्रहारम सदा वसंतं हृदयारविन्दे भवं भवामि सहितं नमामि मदारमाला कलितालकाय कपालमालाङ्गीतसेन्दराय दिगम्बराय दिगम्बराय नमः शिवाय ओम त्र्यंबकं यजामहे सुगंधिं पुष्टिवर्धनम् उर्वारुकमिव बन्धनात् मृत्युर्मोक्षयमामृतात्। ओम श्री गणेशाय नमः। ओम श्री पार्वती देवताभ्य नमः। ओम श्री सखी पार्वती देवताभ्य नमः। ओम श्री साम सदाशिवस्तु गोकुलम समर्पयामि। खीरचा प्रसाद केलेला आहे का आपण? नाहीतर आपल्याकडे जो प्रसाद असेल खडीसाखर किंवा पेढा नैवेद्य म्हणून देवाला ठेवून द्या।
नानागंध समायुक्तम भक्षे बुध चतुर्थम नैवेद्यांत गृहान परमेश्वरा। ओम श्री साम सदाशिव नमस्तु यथावद्य नैवेद्यम समर्पयामि। ओम प्राणाय स्वाहा, ओम व्यानाय स्वाहा, ओम उदानाय स्वाहा, ओम सामनाय स्वाहा, ओम ब्रह्मणे स्वाहा। मध्यपनी समर्पयामि, उत्तरपक्षं समर्पयामि, हस्तपक्षं समर्पयामि, कर्दचंदन समर्पयामि, नमस्कारं समर्पयामि। नंतर हातामध्ये थोडेसे फुलं वगैरे असतील तर ते घ्या किंवा अक्षता घ्या। कर्पूरगौरं करुणावतारं संसार सारं भुजगेन्द्रहारं सदा वसन्तं हृदयारविन्दे भवं भवामि सहितं नमामि। ओम त्र्यंबकं यजामहे सुगन्धिं पुष्टिवर्धनम् उर्वारुकमिव बन्धनात् मृत्युर्मोक्षमामृतात्। ओम श्री पार्वतीपते हर हर महादेवाय नमः। ओम श्री साम सदा शिव नमस्तु। सर्वोपचारार्थ गंधाक्षता पुष्पाणि मंत्र पुष्पांजलि पित्यार्थ पुष्पांजलि समर्पयामि। पुष्पांजलि सोडून द्यायचे देवा, नमस्कार करून घ्यायचा। नमो सहस्रनंदाय सहस्रमूर्तये सहस्रपाद शिरोर्भावे सहस्रनामे पुरुषाय सहस्रकोटिधारी नमः। ओम श्री साम सदा शिव नमस्तु नमस्कारं समर्पयामि। परत नमस्कार करून घ्या एक वेळेस। तर अशा पद्धतीनं आपली हरतालिकेची पूजा संपन्न झाली। मी माझ्या परीने पूर्ण प्रयत्न केला। आपल्याला पूजा कशी वाटली, आपल्या पूजेचा फोटो आपण ग्रुपवर शेअर करू शकता। सर्वांना नमस्कार। धन्यवाद गुरुजी। नमस्कार।